गाइज वेलकम बॅक टू चॅनल. सो मी इथं मुंबई सेंट्रलमध्ये एक अर्बन पॉट म्हणून आहे, तिथे सध्या स्टे केलेला आहे आणि 2:30 वाजता आपला टायमिंग आहे टीव्हीचा, पण 1:30 वाजलेला आहे. तर आपल्याला इथून लवकर निघायचं आहे. तर टाइम भेटला तर आपण याला कव्हर करू. पण हे अशा प्रकारे इथे दिसते, तुम्हाला दाखवतो. तर हा फर्स्ट फ्लोअर आहे, खाली पण रूम्स आहे याच्या, आणि रूम्स इन द सेन्स ते वेगळंच आहे. तर या प्रकारे आहे इथे वरती तुम्हाला टीव्ही वगैरे, आणि हे थोडं मॉडर्न टाईप आहे. याच्यात जायचं आणि फक्त झोपायचं काम आहे. नंतर करूया आपण कवर. सध्या आपण चालूया, कारण की आपल्याला 1 तास राहिलेला आहे इथून. तर आपलं हे कार्ड जे आहे ते आपल्यासोबत आहे, आणि आपलं ती कार्ड आहे 7012 आहे आपला पॉटचा नंबर हा. तर आपण जात आहे इकडे, रेकॉर्डिंग वगैरे करू शकते. लाईट्स वगैरे ऑन होतील तर आणखी चांगलं आहे. हा ॲम्बियन्स आहे, इथे तुम्ही बसून टाइमपास करू शकता. वगैरे पण आपल्याला इथेच काढून ठेवायला लागते, सो दॅट ते क्लीन असायला पाहिजे. म्हणजे क्लीन इन द सेन्स स्पेस क्लीन असायला पाहिजे. शूज तर बेकारच राहते आपले, तर त्यामुळे आपण इथे ठेवले. तर शूज घातले, आपण चालू. कारण की वेळ लागतो, थोडं दूर आहे. गाईज आपलं जे कार आहे ते उबरमधून केलेले होते ते आलेले आहे. तर जात आहे तिथे मी. मुझे दिखे आप आते समय. हाँ हाँ. हे गाईज फायनली निघालेलो आहे इथून, आणि इथून मग आपण आता प्रकाशगंगाकडे जात आहे. सकाळी मी गेलेलो होतो, पण मग ते बाय लोकल आणि तिथून मग बेस्ट बस करून घेतलं होतं. आता मी म्हटलं यांना जाऊन पाहूया, जेणेकरून आपल्याला दोन्ही माहीत पडेल. आणि इथे प्राइसिंग वगैरे आता ड्रॉप झालेली होती, मग अशी 500 वगैरे दाखवत होते. गाईज हे इम्पेरियल हाईट्स आहे, म्हणजे इथील मुंबईमधील नामांकित बिल्डिंग तुम्ही म्हणू शकता याला. सीलिंग और कोस्टल रोड और दूसरा क्या बताया? कोस्टल रोड है, सीलिंग है. हाँ. फिर पानी की बेटी का पड़ेगा. अच्छा, वो भी दिखेगा. हाँ, भी पड़ेगा. अच्छा, पूरा कवर करके जाएंगे फिर अपन. विराट कोहली उधर वो वाले. अच्छा, ते गाईज अजून 8 किलोमीटर बाकी आहे. जवळपास अर्धा तास वेळ दाखवत आहे. आपण लवकरच कव्हर करून घेऊ. आपल्याकडे पण अर्धा तास आहे, 2च वाजलेले आहे. इझिली कव्हर होऊन जाईल. इथं काय ट्रॅफिक वगैरे आपल्याला दिसत नाही. आपण आय थिंक जवळच आलेलो आहे वाटते. तेच कुठेतरी म्हणजे आलेलो होतो, मला पण माहित नाही एक्झॅक्ट कुठे उतरलो होतो मी. तर
जवळच आहे, 600 मीटरवर आहे, 2 मिनिटात पोहोचून जाईल. राईट टर्न घेऊन लेफ्ट टर्न घेऊन लेफ्ट टर्न करायचा आहे. ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे, 50 मीटरच दाखवत आहे. तर आय थिंक आपण आलेलो आहे जवळच. होतं पहिलं तर जास्त पुढेच आहे वाटते. आय थिंक इथून गाडी नाही जाणार सर. ठीक आहे चालेल. फायनली इथे पोहोचलेलो आहे. लेफ्ट साईडला बिल्डिंग आहे आणि इथे आय थिंक सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, त्यामुळे इथे गर्दी दिसत आहे तुम्हाला. गाईज ते तिथे बिल्डिंग तुम्हाला दिसली असेल, पण मी इथे थोडंसं पाणी वगैरे पितो आणि लस्सी वगैरे पितो. गाईज लस्सी पिऊन घेऊ आपण. बाकी जे फर्स्ट टाइमर आहे ते लाईनीत लागलेले आहे तिकडे, आपण जॉईन करू त्यांना थोड्या वेळात. Entered into the building of MSCTCL. Gangs. तर आता मी इथे आलेलो आहे आणि इथे म्हणजे एवढं काही मला मॅनेजमेंट चांगलं दिसलेलं नाही. आम्ही जस्ट पार्किंगमध्ये बसलेलो आहे. हे काही गँग आहे आणि जस्ट एक मागे हे लावून दिलं ट्रान्समिशनचं जे वेव्स आणि बसून ठेवलं इथं खाली बॉटममध्ये, म्हणजे बेसमेंटमध्ये आहे. आता आम्ही बसलेलो आणि महाराष्ट्र शासन आहे आणि हे पुढचे भावी अधिकारी इकडे बसलेले आहे मागे, ते बघू शकता. म्हणजे एवढं काही आम्हाला काही कॉंग्रॅच्युलेट वगैरे काही दिलेलं नाही, म्हणजे मे बी ते नंतर होणार आय थिंक सो. जशा प्रकारे एक्झाममध्ये बायोमॅट्रिक्स होते तसं झालेलं आहे, पण म्हणजे मेन DV व्हायचं आहे. आता मी थोडा नाश्ता करून घेत आहे इथे. म्हणजे 2:30 वाजता बोलावलं होतं, आता 6:45 वाजलेले आहे. अजून आमचा DV नाही झालेला आहे. खूप स्लो प्रोसेस इथं दाखवल्या जात आहे आणि एक जणाचाच DV होत आहे. तुम्ही समजू शकता एवढा टाईम तुम्हाला लागू शकतो. मिनिमम 7 तर वाजणारच, कारण की आम्हाला आज वाजलेले आहे. A few moments later. Guys, finally DV झालेला आहे. 7:05 झाले आणि मेन म्हणजे त्यांनी मला ॲफिडेविट मागितलं की जे नावामध्ये फक्त बाबाच्या नावामध्ये फक्त राव लागलेलं होतं, त्याच्यासाठी पण ॲफिडेविट त्यांनी म्हणजे स्पीड पोस्ट न करायला सांगितलं मला. तर ते नेमसाठी म्हणजे थोडे हेच होते, म्हणजे ते करेक्टच पाहिजे, सेम टू सेम पाहिजे सगळ्या डॉक्युमेंट्सवर. फायनली मी ऑफिसमधून निघालो. बसची वाट पाहिली, पण बांद्रा ईस्टसाठी बस काही लवकर भेटली नाही, त्यामुळे आम्ही पैदलच निघालो. फायनली आम्ही बांद्रा ईस्ट स्टेशनवर पोहोचलेलो आहे. लवकरच दादरसाठी आम्हाला लोकल पण भेटली. फायनली मी दादरला आणि तिथून मग मुंबई सेंट्रलला पोहोचलो. हे गाईज फायनली मुंबई सेंट्रलला पोहोचलेलो आहे मी. आता अर्बन कोर्टमध्ये जात आहे. ते राहिलेलं आपलं जे आहे पिशवी वगैरे ते घेऊन घेऊ आणि निघून जाऊ. खूप टाईमपास केला या DVच्या वेळेस. अर्धा तास जात होता, त्यामुळे लेट झालो. आता 8 वाजले आहे. 9:30 वाजता आपली ट्रेन आहे. बेसिकली हा जो पॉट आहे अर्बन पॉट तो असा राहतो, तुम्ही बघू शकता. आणि ते हेडफोन वगैरे मध्ये तुम्हाला ऐकायला येणार. हे पूर्ण डिजिटाईज, हे कार्ड वगैरे टाकून. बाकी तुम्ही बघितलं असेल तर आपली पॅकिंग झालेली आहे. आपण निघूयात आपण, कारण की टाईमपास झाला आपला. 8:15 वाजले, लवकर निघावं लागेल. तर DV चांगला झाला.
फक्त ते नेम चेंज होतं, फक्त जे जेवढं नेम होतं तेवढं ॲफिडेविट मागितलं. थोडा म्हणजे आता कायच म्हणावं. टीव्ही मित्रांनो 8:15 वाजलेले आहे. इथं टाइम स्पेंड करू शकत होतो आपण चांगल्यापैकी, बट इट्स ओके. जाऊयात आपण. नाईटला असं दिसते बढियापैकी. तर हे सर्व तुम्ही बघू शकता, बढिया आहे. इथे पूर्ण AC आहे यामध्ये. तर कधी आलं तर येऊन जातं इथे अर्बन पॉटमध्ये. थोडं महाग आहे पण बढिया आहे. ठीक आहे काहीच निघत आहे इथून. आपल्याला अजून वेळ लागेल कारण की इथून दादर जायचं आहे आणि तिथून पुन्हा बुलढाणा जायचं आहे.